नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या की मूलभूत कर्तव्यांशी अनुच्छेद 51A हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आला आहे? तर लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकत्व याचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देत चला, जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. प्रश्न क्रमांक 3 बघा. महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेले स्मारक आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेले हे स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. परतीच्या मान्सून ऋतूत डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते? तर परतीच्या मान्सून ऋतूमध्ये तामिळनाडू या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी होते. प्रश्न क्रमांक 5 बघा. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणून जेव्हा उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा डॅश अलंकार होतो? तर तेव्हा अन्वय अलंकार होतो. क्रमांक 6 बघा. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रवनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? तर साल हे जे वृक्ष आहे याचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. शकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? तर हा भीमाशंकर या अभयारण्यामध्ये सर्वाधिक पाहायला मिळतो. भीमाशंकर पुणे या ठिकाणी. आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर लक्षात ठेवा, शकरू. प्रश्न क्रमांक 8 बघा. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हा लोहपट्टा छत्तीसगड व महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. 9 बघा. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार डॅशद्वारे होतो? तर 95% परकीय व्यापार हा सागरी मार्गाद्वारे होत असतो. प्रश्न क्रमांक 10 बघा. कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? तर हे उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. प्रश्न 11 बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला? तर असे कोणते व्यक्ती होते? तर ते बाळ गंगाधर टिळक होते. खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12 बघूया. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर महाराष्ट्रामध्ये बघा, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात ही होते. प्रश्न 13 आहे. खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे? तर महाराष्ट्र राज्य हे भारतातील बघा प्रमुख कापूस उत्पादकापैकी एक राज्य आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. प्रश्न 14 बघा. भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर शीत वाळवंट हे जे जीवावरण क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. क्रमांक 15 बघा. बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर बद्री ही जी गायीची जात ही उत्तराखंड या राज्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. कोणत्या वर्षी 6 ते 14 वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत मिळवण्यासाठी संबंधीचा कायदा करण्यात आला आहे? तर 2002 मध्ये बघा. 2002 मध्ये
जे 6 ते 14 वयोगटातील बालक आहेत यांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले, मात्र ते कसे केले तर मोफत केले. तर तो कायदा 2002 मध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? लक्षात ठेवा की 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. विनायक दामोदर सावरकर यांनी ते लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. महिला शिक्षणाच्या संदर्भात पश्चिम भारतातील कोणते नाव घेतले जाते? तर धोंडो केशव कर्वे हे नाव घेतले जाते. पश्चिम भारतामध्ये बघा धोंडो केशव कर्वे हे नाव घेतले जाते. प्रश्न क्रमांक 19 बघा. खालीलपैकी कोणी आपल्या गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्र समुदायाचा इतिहास उलगडला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे पुस्तक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न 19 बघूया. जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम कोणत्या साली मंजूर करण्यात आला? तर जालियनवाला बाग हा राष्ट्रीय स्मारक अधिनियम 1951 साली मंजूर करण्यात आला. मात्र जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला असं विचारलं तर लक्षात ठेवा 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं. त्यानंतर जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम हा 1991 ला मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रश्न 21 बघा. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री टेकड्यांची सरासरी उंची किती आहे? तर पश्चिम महाराष्ट्रातील जे सह्याद्री टेकड्या आहेत यांची सरासरी उंची ही 1200 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता? तर सांची स्तूप हा सम्राट अशोक यांच्या काळामध्ये हा उभारण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवा की सांची स्तूप हा सम्राट अशोक यांच्या काळामध्ये उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. भारतात दरवर्षी किती टक्के माल वाहतूक रस्ते मार्गाद्वारे केली जाते? बघा भारतामध्ये किती टक्के माल वाहतूक ही रस्ते मार्गाद्वारे केली जाते? तर एकूण 70% इतकी बघा 70% इतकी माल वाहतूक ही रस्ते महामार्गाद्वारे केली जाते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. चला तर पुढे बघूया. खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मराठी भाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिन आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर. बघा विष्णू वामन शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखतो. प्रश्न क्रमांक 25 बघूया. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही बिहार या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा 2011ची जनगणना यावरती तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 26 बघा. जगातील सागरी क्षेत्रातून होत असलेल्या खनिज तेल उत्पादनापैकी अंदाजे डॅश उत्पादन हिंदी महासागरातून होते? किती टक्के उत्पादन हिंदी महासागरातून होते? तर लक्षात घ्या एकूण 40% इतके बघा 40% इतके हिंदी महासागरातून उत्पादन होत असते. कशाचे? तर खनिज तेलाचे. प्रश्न क्रमांक 27 आहे. खालीलपैकी कोणता पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही? तर सागरी पर्जन्यवृष्टी हा प्रकार नाही. मात्र प्रतिरोधक पर्जन्यवृष्टी, चक्रीवादळ पर्जन्यवृष्टी आणि आरोह पर्जन्यवृष्टी हे पर्जन्यवृष्टीचे प्रकार आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28 बघा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला बघा सातपुडा या पर्वताची रांग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे. भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? भूगोलामध्ये बघा लू वारे हे उष्ण व कोरडे वारे आहेत. तर कोणते? उष्ण आणि कोरडे वारे. प्रश्न क्रमांक 30 आहे. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही? तर निवडणूक आयोग हे उमेदवारांचे नामांकन करण्याचे कार्य करत नाही. मतदान यादी तयार करण्याचे काम, मतदान केंद्राची स्थापना करण्याचे काम आणि आचारसंहिता लागू करण्याचे काम हे निवडणूक आयोग करत असते. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत.
या 30 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.